हा रस्ता सुसाट डायरेक्ट कणकवली. कणकवली अजून 30 किलोमीटर आहे. वाजले आहेत 1:30. आता एक ब्रेक घेतो जरा कुठेतरी थांबून. तरळ्याच्या आसपास, तरळा 9 आहे वाटतं काहीतरी, 9 की 8 किलोमीटर आहे तरळा. आणि मग तिथून ब्रेक घ्यायसाठी काय भेटत नाही अरे. एखादी टपरी वगैरे भेटली ना तर एक ब्रेक घेतला पाहिजे. कणकवली पण जायचं आहे आपल्याला. हा तरळा 7. तरळाला काय भेटलं तर. कणकवली पोचायच्या आधी मी नवीन बॅटरी टाकून चालू करीन. तोपर्यंत आता हा व्हिडिओ बघा कुठपर्यंत जाते ते. रस्ता असा सुसाट आहे, एकदम सुसाट. म्हणजे इकडे तिकडे बघायची गरजच नाही, एकदम सुसाट म्हणजे सुसाट. हा रस्ता आहे ना, बोर झालो होतो मी. बोला काहीतरी काय करूया. मी बोला चला जितकी बॅटरी आहे तितकं बोलूया. बोललो की जरा बरं वाटतं, म्हणजे बोर नाही होत म्हणून. आता बॅटरी संपली. पहिलं तर मी थांबणार कुठेतरी. थांबणं गरजेचं आहे. तरी बॅटरी बऱ्यापैकी चालली यार याची. बंद करून चालवली असती ना अजून चालली असती. आपल्याकडे 7 तासाची रेकॉर्डिंग आहे आता. नमस्कार मंडळी, वाजले आहेत 2:15. 2:15 वाजलेत आणि आता आपण कणकवलीपासून फक्त 4 किलोमीटर आहोत. जेवायचा एक ब्रेक घेतला होता. बाबा हवादात एक छोटासा नाही मोठा ब्रेक घेतला, अर्धा. 1:45ला आलेलो इथे. त्यानंतर एक ब्रेक घेतला आणि आता 2:15 झाले आहेत. जवळच म्हणजे कणकवलीला ऑलमोस्ट पोचलो आहे आपण. आणि कणकवलीला पोचायला लागले आहेत आपल्याला म्हणजे 8.5 तास लागले होते. आता आपण ब्रेक घेतला म्हणून 8:45 तास होतील. कणकवली 3 होतं की 2 होतं. 2:15 झालेत. गोव्याला आपण 4:15 4:30 पर्यंत पोचू असं वाटतंय मला. बघू. बघा काळमठ आलंय. हा ब्रिज पार केला की मग आपल्याला कणकवलीचा ब्रिज लागेल. ऊन भरपूर आहे आणि ह्युमिडिटी तर एवढी आहे ना आज काय माहित. तो कणकवली आलेला आहे. हे बघा कणकवली. इथून गोवा 120 म्हणजे 2 तासात आपण आरामात पोचू. हे 4:15 4:30 पर्यंत आपण गोव्यात. ब्रेक घेतला बरं झालं, म्हणजे खूप हालत खराब झाली होती. थकायला झालेलं खूप ह्युमिडिटीमुळे. ह्युमिडिटी भरपूर आहे आणि जॅकेट घातलं आहे ना, ते जॅकेटमुळे अजूनही आहे. बम्स खूप आहेत या ब्रिजला. गाडी ढबढब होते. आता बघा एंडिंगला आहे ना बॅरिकेड्स टाकले असतील. ते का टाकून ठेवले आहेत ते मला अजून कळलं नाही. नेहमी असतात ते.
आणि ऊन आलेलं आहे कडकडीत परत. हे उन्हाचं काय असं कळत नाही. ॲक्च्युली आपल्याला 1 तास आपण अर्धा पाऊण तास महाडमध्ये घालवला नसताना ते शोधत, म्हणजे जर कॅमेरा माउंट निघाला नसताना तर आपण 8 तासात बरोबर 8 तासात 8 पण नाही 8च्या पण जरा कमी आपण कणकवलीत पोचलो असतो ब्रेक बिक घेऊन. मग लंच ब्रेक कणकवलीच्या नंतरच केला असता आपण. डायव्हर्जन 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 डायव्हर्जन. डायव्हर्जन का दिलंय समजलं नाही. असे डायव्हर्जन देत राहिलं तर आपण नाही पोचणार 4 वाजेपर्यंत 4:15 पर्यंत गोव्यात. आत्ता फक्त एक सुसू ब्रेक घ्यायचा आहे. एक सुसू ब्रेक घेतला की मग आपण सुसाट निघालो. तिकडचा रस्ता एवढा छान आहे, का बंद करून ठेवला? अरे बापरे, तो ट्रकवाला काय बेकार आला. ओरस काहीतरी किती आहे, 10-20 काहीतरी किलोमीटर असेल. ओरसपर्यंत बघूया रस्ता, आणि ओरस नंतर बंद करीन मी. तर ओरसच्या नंतर तर काय क्लिअर रोडच आहे. आपल्याला ह्या बॅटरीमध्येच गोवा कवर करायचं आहे, कारण बॅटरी आपल्या संपत आल्यात. आणि पणजी 105. हो का गाडी उडाली आहे. पावसाचं वातावरण झालं आहे. पावसा ये रे, थोडा वेळ पड, थोडंसं तरी भिजव. आज खूप गरम झालं आहे मला. आईस फॅक्टरी. अरे रे रे रे, रस्ते खराब आहेत. एकदम सुसाट रस्ता झाला आहे. अरे पुढे ट्रकवाले पप्पी घेणार आहेत. अरे यार नाही नशीब. ट्रकवाले एका पाठोपाठ एक आले ना. ओसरगाव आलं. ओसरगाव, मला वाटलं ओरसगाव आलं.
आईश नर्सरी. वा, वातावरण एकदम मस्त झालंय. जर असं हलका पाऊस पडतो, जास्त नको, म्हणजे जर असं भिजी नसा. पण जी 100 किलोमीटर राहिलं आहे. वाव, काय मस्त तलाव आहे बाजूला. हो, हे काय घेऊन चाललेत? किती वेळ लागणार आहे काय माहीत. कणकवली 2 वाजले यार. कणकवलीवरून आपण रिटर्न निघालो 7-8 वाजेपर्यंत. जर 8, 9, 2, 7, 5 तास, 5, 6, 7, 10 वाजेपर्यंत, 10-11 वाजेपर्यंत घरी पोचलो असतो आपण, जर कणकवली टच करून रिटर्न निघालो असतो तर. 500 मीटरवर टोल आहे. अरे काय लागते मला समजत नाही. ग्लोव्जला मिडल फिंगरच्या वरती आहे ना, काहीतरी दुखायला लागलं आहे, कशामुळे समजत नाही. स्पीड ब्रेकर लावून ठेवले आहेत का नाही? इथे आहे का स्पीड ब्रेकर ठेवले आहेत यार तुम्ही लोकांनी? स्पीड ब्रेकरने आहे ना जरा मला वैताग येतो, म्हणून मी जरा स्पीड ब्रेकर वाचवला. का फरक तर काय पडला नाही, पण तरी पण मेमरी कार्डमध्ये 10 तासाची रेकॉर्डिंग आहे फक्त. 10 तास झाल्याच्या नंतर मेमरी कार्ड चेक करायला लागेल. ए बाबा मधी नको येऊस. मोठा ब्रेक घेतला ना जरा बरं वाटतं. आता जॅकेटचं काहीतरी केलं पाहिजे यार. मेश करून एक जॅकेट आहे ते घेतलं पाहिजे. त्या जॅकेटमध्ये ना भरपूर गरम होतं. व्हेंटिलेशनसाठी आहेत पण आतमध्ये हवाच जात नाही. मालवणसाठी इथून लेफ्ट मारला की मालवण, पणजी 94 ओनली. 94 म्हणजे 1.5 तास, म्हणजे 4 वाजेपर्यंत आपण आरामात पोचू शकतो. 4 वाजेपर्यंत गोव्यात.
पाणी मजबूत प्यालो रे आता मी. मजबूत म्हणजे एकदम मजबूत, भरपूर पाणी प्यालो. मातोश्री गेड़ा पागल. चलो गोव्यात जाऊन पेट्रोल फुल करायचं 91. मध्ये येऊ नका रे मित्रांनो. गोवा 100, कुडाळ 14, बेळगाव 130, मालवण 33. गोवा 100 कुठचं मडगाव दाखवत आहे का? पणजी 90 आहे. मालवण ओरसला जायला इथून बाहेर निघायचं. एस टी मालवण डेपोची एस टी होती. एवढा विंड ब्लास्टमध्ये आवाज कसा येतो तो मला नंतर चेक करायचा आहे. आवाज क्लिअर येतो आहे की नाही येत आहे. हा तोंडाच्या इथं एवढी हवा येत नाही, म्हणजे आवाज तरी क्लिअर आला पाहिजे. पणजी 89. पाऊस आहे पुढे, रेन गिअर घालायला लागणार. बघूया, जितकं जाऊ शकतो तितकं जाऊया. पुढे पूर्ण अंधार गेला यार. मला हवा का नाही लागत आहे? आतमध्ये हवा नाही जात आहे यार. हे बेकार आहे. जॅकेट चेंज करावं लागणार. मोठी राईड मारायची असेल तर. छोट्या मोठ्या राईडसाठी ठीक आहे. मोठ्या राईडसाठी मला तर हे, अरे यार हां घालते. मोठ्या राईडसाठी मला हे जॅकेट घालून जमणार नाही. गरम खूप होत आहे. हवा आतच जात नाही ॲक्च्युली. हवा गेली पाहिजे आत. मेश जॅकेट करून येतं. मेशचं रायनॉक्सचं एक आहे 4900 4000 5000च्या आसपास. नाही रे बाबा, सध्या मी लिफ्ट द्यायच्या ह्याच्यात नाही कोणाला. अरे कुत्र्या नको येऊस रे मधी. काय करता? तिकडून तिकडे टर्न, तिकडून इकडे टर्न. वा बाबा, खतरनाक लोक आहे तिकडे. हा
हा कसला रस्ता आला. मग काळा काळा रस्ता होता. खराब रस्ता, खराब रस्ता. रस्ता चांगला आहे ॲक्च्युली, पण आपल्यासाठी आता ज्या हिशोबाने आपण चाललो तो खराब आहे. 85 टनची. किती जण लिफ्ट मागतात यार इथे, पण आपण सध्या कोणाला लिफ्ट देण्याच्या ह्याच्यात नाही. येऊ नकोस बाबा रस्त्यात. हां, अरे पागल लोक साले उलटे काय आता समजत नाही मला. 84 कुडाळ, सॉरी पणजी. श्रावण चालू आहे आपला, म्हणून आपण गोव्यामध्ये हॉल्ट करू शकत नाही. तर मला असंच गोव्यापर्यंतचा रूट शूट करायचा होता, म्हणून मी चाललोय गोव्याला. ओ मजबूत बंप होता. गोव्याला जाऊन रिटर्न यायचं. महिंद्रा स्कॉर्पिओ. बाबा जागा दिली ना तुला, कशाला ऑन देतोय? बघितलेलं होतं मी तुला की तू जाणार आहेस, म्हणून तुला जागा दिली मी, तरी ऑन देतोयस. कलाकार माणूस आहेस तू. महिंद्राची स्कॉर्पिओ. तर परत पावशीला आलो आपण आता. पावशी पणजी 79. ओ काले काले ढग आले हैं.
ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि आता आपण कुडाळच्या आसपास आहोत, म्हणजे कुडाळच्या टर्नच्या आसपास. झारप 9, पणजी 75. दोन वाजून 40 मिनिटं झालेली आहेत आणि आपण कुडाळच्या टर्नला आहोत. झारप इथून 9 किलोमीटर आहे. आणि पणजी 74 असेल वाटतं, आता 73. अरे रे 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 रे, काय करताय रे, जावा कुठेतरी. अरे खड्डे 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 खड्डे. संध्याकाळी टायमिंगला ट्रॅफिक होते मजबूत. ह्यांच्या पाठ, अरे यार ह्यांच्या पाठ. खड्डा होता, एकदम मोठा खड्डा. हे बाबा काय करतोय शाब. माणसं इकडची, गाड्या इकडच्या, कशा पण, काही पण, कधी पण. झारप आलं की सावंतवाडी आणि आंबोली घाटाचा टर्न. हे लास्ट टाइम आपण जिथे गेलो होतो आंबोली घाटात, माईकनी वाट लावली पण तिकडचे व्हिडिओ मस्त आले. आवाज नाही बरोबर पण व्हिडिओ भारी आहेत. अरे रे रे रे, हो बा अजून मार मोठा टर्न. पागल लोक कसे पण घुसतात, कुठून पण घुसतात. असं वाटतं संध्याकाळचे 6 वाजलेत. पणजी 71.
ॲक्च्युली वाजल्यात 2:45 पण नाही झाल्यात अजून. अरे कधी आला हॉर्न तर दे येड्या. आणि माझं लक्ष कुठे आहे? गाडीवाला कधी आला मला समजलं पण नाही. ना त्यांनी हॉर्न दिला ना माझं लक्ष होतं. काकडीवाला होता, काकडीवाला. झारप गेलं की मी जरा ऑफ करून टाकीन कॅमेरा. मग जेव्हा एंट्री मारू आपण गोव्यामध्ये म्हणजे बांदाच्या आसपास तेव्हा चालू करेल. भारत सरकार गुजरातवर नको, भारत सरकारची गाडी घेऊन आलो. तो पण फुल स्पीडमध्ये. हा अरे हा काय करतोय? बघत होता कोण आहेत ते करून. का असं? आम्ही 07 झारप कधी येणार आहे? जांभरमाला. जांभरमाला आले, जांभरमाला. अरे रे 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 ट्रॅफिक आहे पुढे. हो बियर पितोय तो येडा. पागल आहे यार. बियर पिऊन हे केलं त्यांनी गाडी चालवताना. त्यांनी पियाला की त्याचा मित्र पित होता काय माहित. पागल लोक आहेत साले. गाडी चालवताना काय जावा गोवामध्ये पोचा आणि तिकडे जाऊन बसा आणि पिया. रस्त्यावर कशाला पियायचे? तेव्हाच तो एवढी पळवत होता गाडी. झारप आलं, झारप. सावंतवाडी बेळगावसाठी आणि अंबोलीसाठी इथून लेफ्ट मारायचं आहे. हा लेफ्ट मारला की जाणार अंबोलीला. हा काय करतो? हा बाबा ये बाबा लांबून जा पुढे जा. तू दारू पिऊन येते यार. त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं. हो अरे रे रे रे. का दारू पिऊन लोक गाडी चालवतात काय माहित. पागल लोक. आता मला पोचायचं तर मी पोच. त्याच्यामुळे मी स्लो झालो आता.
वेंगुर्ला, सावंतवाडी 10, आंबोली 42. आंबोलीसाठी इथून पण रस्ता आहे, आपण गेल्या वेळी पाठून मारलेला. वाव, का रिसॉर्ट होता यार. पाऊस चालू झाला, पाऊस चालू झाला. वा, अरे ये बाबा, जरा तरी ये, थोडा थोडा ये, थोडा थोडा ये, एवढाच आहे, जास्त नको येऊस. पात्रादेवी 22. अरे यार, हा का स्लो करतोय बाबा, जा ना तू. मी स्लो केली की मला भीती वाटते, हा काय करतोय. ते ड्रिंक अँड ड्राईव्ह वाले आहेत ते. पात्रादेवी 22 आहे फक्त. पात्रादेवी गोव्यामध्ये आहे ना. बांदा 15. अरे आलो आपण 15. बांदा क्रॉस केलं. हे वाव, 3 वाजायच्या आत गोवा. गोवा टच. गोव्यामध्ये काय करूया, पेट्रोल भरून येऊया. सुसू करूया गोव्यामध्ये आणि पेट्रोल भरून येऊया. गोवाचा माणूस आहे ना. कुडाळ 15. इथून पण कुडाळला जायला रस्ता आहे. तू पण पियाला होता काय, त्याला पण दिसलं नाही. नशीब आपण स्लो केले, त्या पाठी गेलो, नाहीतर जर त्यांनी उडवलं असतं तर डायरेक्ट अंगावर आलं असतं. ते इन्सुलीला वाटतं आपण आता. इन्सुली. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. म्हापसा 40 फक्त. हा, येऊ नको बाहेर बाबा, जरा थांब. डोंगर, असा कसा डोंगर गोव्यामध्ये, मातीचा डोंगर. अरे रे रे, रस्ता खराब आहे. गोप्रो बंद करायची गरजच नाही. गोवा तर आ गया. पण पेट्रोल किती जाणार, 2-4 लिटरच जाणार आहात. काय फायदा गोव्यात येऊन पेट्रोल भरायला. तर 2-4 लिटर तर 2-4 लिटर तेवढं तरी भरूया. रस्ता खराब छे. हो, सावंतवाडीपर्यंतचाच रस्ता चांगला. त्या पुढचा रस्ता लोकांनी सावंतवाडी रेडीपोर्ट 500 मीटर पुढचा रस्ता मेंटेन नाही केला आहे. कारवार किती 130 काय होतं का. कारवार आरामात पोहोचू शकतो आपण. रंबलर, सागरेश्वर बीच, बिरोडा बीच, सरोडा बीच.
खड्डे बघ नाही तर जाशील. पात्रदेवी 15. काय खड्ड्यात या रोडला. हळू घेतली पाहिजे. 15 मिनिटात पोचलो तरी चालेल पात्रदेवीला. ओके, रस्ता चांगला झालेला आहे. सुसू तर गोव्यामध्येच करणार मी. मजबूत स्पीड होती. 150 टच केली होती. 150 सरळ रस्ता होता म्हणून. बेळगाव 84 आहे. हो वाव, का पक्षी आहे यार हा बघा. अरे लपला का रे आत. पणजी, मुंबई, इन्सुली, माझगाव. पणजी सरळ. गोवा में बाउस है, गोवा में पाऊस है. पेट्रोल भरेपर्यंत पाऊस नसला पाहिजे. इन्सुलीमध्ये आपण आता. इन्सुली एका मित्राचं गाव आहे इन्सुली. सीट बेल्टचा वापर करा. ओके. विंड ब्लास्ट भरपूर आहे यार. का आवाज येतोय. तोंडावर तर हवा येत नाही पण काय माहीत नाही आतमध्ये येत आहे नाही येत आहे. हे काय कोणसाई हॉटेल. कारवार 159. पात्रदेवी 9. कारवार 159. वाजले किती आहेत? 3. 6 वाजेपर्यंत कारवार जाऊ शकतो आपण. 6, 6:30, 7. म्हणजे उजाडात कारवारला पोचू शकतो गेलो तर. पंजाबी ढाबा. अरे बाप रे, थकायला झालं यार. या बाईकला ऑटो मोड पाहिजे होता यार. ऑटो मोडवर चालवली असती मी. हा बाबा ये तू पण. कसे उड्या मारून येतात मधून मधून. ढोबवाडी. हो, इथून भरपूर ट्रॅक्टर. काय कसले आहेत हे लाईन. ट्रॅक्टरचे आहेत बहुतेक ट्रॅक्टरच आहेत. बांदा कधी येणार बांदा.
झाला का बांधा? रस्त्याचे काम चालू आहे. अंबोली वॉटरफॉल 40, वास्को एअरपोर्ट हो स्पीड ब्रेकर. बांद्याला आलो आपण. बांद्याला बांधत आहे ना हा टन तर बांद्यातच आहे. RTO बॉर्डर चेक पोस्ट महाराष्ट्र. ची काय गाडी बंद पडली? महाराष्ट्राची बॉर्डर चेक पोस्ट आहे. स्कॉर्पियो नदी. गोवा कधी सिंधुदुर्ग पोलीस. ओके, हे सिंधुदुर्ग पोलीस होते. नाईस ऑटो बांदा 2 km अहेड. हो बाईक्स होत्या बाईक्स. अरे बांदा आला बांदा. पात्रा देवी कधी येणार? वाफोली पाऊस. पावसा नको येऊस मला दारात जाऊन दे. गोव्यामध्ये एंट्री मारायला देत नाही वाटतं. अरे हा रस्ता खराब आहे यार. बांद्याचा रस्ता खराब आहे. बांद्याला हा हे बांधतायत डायरेक्ट ब्रिज. त्यामुळे इथे जरासं ट्रॅफिक ना. रस्ता खराब आहे बांद्याचा. हा जुना रस्ता. पुढे पाऊस दिसत नाही. टिपटिपच आहे. चला जाऊ शकतो आपण. लाइफ टाइम हॉस्पिटल. रस्ता खराब है. अरे गोव्यामध्ये एंट्री कशी मारू? पाऊस पडायला लागला आहे. पुढे तर क्लिअर दिसतंय. इथे का पाऊस पडतोय समजत नाही मला. भिजू नको रे बाबा प्लीज. अरे गोव्याची एंट्री कुठे आहे? कोकणी मेवा खावा तुम्ही आता. मगाशी बोलतो पाऊस येऊन द्या. आता पाऊस आला तर बोलतोय नको. ए बाबा जा ना आत. कर्नाटक हवं येडा. तेलंगणा. हा गोव्याचा एक तरी बोर्ड दिस रे. बोर्ड का नाही आहे गोव्याचा? हो पुढे ठे डायव्हर्जन आहे. चला डायव्हर्जन जाऊया. डायव्हर्जनपर्यंत जाऊया. डायव्हर्जन अहेड नाही इकडेच आहे. त्या जागेवर डायव्हर्जन आहे रे तुमचं.
आणि पाऊस सुरू झाला आहे. कॅमेराच्या लेन्सवर आहे का? हॉटेल विवा गोवा फॅमिली बार अँड रेस्टॉरंट, AC नॉन AC जवळच आहे. आम्हाला नाही जायचं पण गाडी फास्ट चालेल तर पाऊस लागतं, नाही तर पाऊस नाही ॲक्च्युली. जे एकदम टपटप टपटप आहे. जीन्स भिजून नाही दे रे, उद्या घालायचे परत. हिरम प्युअर व्हेज काय? गोव्याची एंट्रीचा बोर्ड कुठे आहे? जस्सीदा ढाबा फॅमिली रेस्टॉरंट. अरे गोवाच्या एंट्रीचा बोर्ड दाखवा. पणजी 46. हा गोव्याचा पात्रादेवी वरती, आणि आपण गोव्यामध्ये एंट्री मारलेली आहे. RTO चेकपोस्ट गोवा. वाजले आहेत 3:05. जर 1 तासाचा ब्रेक वगळला तर 8.5 तासात आपण इथे आलो आहे. आणि जर ब्रेक नाही वगळला तर 9.5 तास. हो पण काय, चला आता काय पेट्रोल भरा आणि रिटर्न. तर मंडळी आपण 8.5 तासात मुंबई टू गोवा, ते पण मुंबई टू गोवा हायवेने केलं आहे. फक्त संगमेश्वरवरनं आपण टर्न घेतला आणि तिथे गेलो. कुठे गेलो? पुढे. चेकपोस्टचे पोलीस पण होते इथे, पण आपल्याला काय बोलले नाही ते. घरी बोलले असते तरी काय. इथे का पाऊस येतोयस रे? ए बाबा, पावसा नाच रे, तुझी पिल्लं पाच रे. खूप मजा, खूप बरं वाटलं. 8.5 तासात आपण मुंबई टू गोवा. आणि रस्ता आपण पाली मार्गे नाही आलो आहे, आपण आलो आहे पनवेल, पेन, वडखळ बायपास, त्यानंतर काय होतं नागोठणे, इंदापूर, मानगाव, हा रस्ता करून एकदम सरळ सरळ. चला आपला पेट्रोल पंप आला, आपण पेट्रोल भरूया आणि U-टर्न मारूया. आणि गोव्याचा पेट्रोल पंप, पेट्रोल आहे की नाही? गोव्याच्या पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरूया नाही आपण रिटर्न जाऊया. कुठे आहे पेट्रोल? $97.24. फुल करा. येईल ना समोर नाही तो. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.